सानू, इंद्रनील फोन का उचलत नाही? खरंच तुझ्यावरती प्रेम करतोय ना तो? आई, त्यांनी वचन दिलंय मला, तो तयार आहे माझ्याशी लग्न करायला. सानू, काय झालं? टेन्शन मध्ये दिसालेस. काय अडचण आहे काय? काही नाही दादा, कुठे काय? आई, तुम्ही दोघी मिळून काय लपवा लागलाय काय? अरे कुठं काय, कसलं काय लपवतोय? आवा, तुम्ही आला सा? मंदिर उघडं होतं का? हा, घेतलं दर्शन. जेवायला काय बनवू? काय घरात काय असेल ते बनव की. होय. शुभू, हा ना. आज काही झालं नोकरीचं? नाही, सगळीकडनं नकार आला. तेव्हा नोकरीचं झालं नाही तर या घराचं डिपॉझिट भाडं कसं द्यायचं र? हा ना, तसलं काय नाही होणार. हो दादा, तुम्ही अण्णा आपले घर मालक. या ना, बसा ना. येळ नाही बसायला येळ नाही आपल्याला. आजच्या आज डिपॉझिट आणि भाड्याचे पैसे देतो असं म्हणाला होतास, तेच घ्यायला आलोय. काढ पैसे, चल. तुम्ही तर डिपॉझिट नको म्हणलेला आणि भाडं पण 1 आठवड्यानंतर द्या बोललेला. मग असं अचानक? अय शुभंकर, आधी काय म्हणाल होतो ना ते जा इसरून. नड आहे. उद्या संध्याकाळपर्यंत जर का डिपॉझिट आणि भाडं माझ्या हातात आलं तरच घरात राहायचं, नाहीतर घर खाली करायचं. हो दादा, असं नका ना करू, आमची परिस्थिती नाही. होय की 2-4 दिवसात देईल ना शुभू पैसे. दया करा ना आमच्यावर. अहो, दया माया करायला मी काय संस्था उघडली आहे का? नाही ना. दुसरा भाडे करू दुप्पट भाडं आणि डिपॉझिट घेऊन उभा आहे बघा. उद्या संध्याकाळपर्यंत येळ देतो. मला भाडं आणि डिपॉझिट दोन्ही हवं आहे, लक्षात ठेव. काय रे शुभू, उद्या संध्याकाळपर्यंत पैसे नाही दिले तर खरंच रस्त्यावर यावं लागेल. अण्णा, तसलं काय बी नाही होणार. तुम्ही नका घाबरू, मी आहे ना. उद्यापर्यंत मी पैसे जुळणं करतो.